नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवास स्पेशल साबुदाण्याचे वडे करणार आहोत. कुरकुरीत आवाज ऐकलात ना? असाच कुरकुरीत वडा तेलात घालताच अंगावर न उडणारा कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. आता वडे तळताना ते अंगावर उडण्याची भीती विसरा. कारण मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये वडे करून दाखवलेले आहेत, त्या पद्धतीमध्ये अजिबात तुमचे वडे तेलात तळताना फुटणार नाहीत किंवा जास्त तेलकट नाही होणार. परफेक्ट कुरकुरीत असे वडे तयार होतील. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप साबुदाणा घेतलाय. साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुताना हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे. अगदी जास्त जोरजोरात साबुदाणा चोळून धुवायचा नाही. 2 ते 3 वेळा पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून झाल्यानंतर साबुदाण्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचंय आणि साबुदाणा भिजेल इतकं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. साबुदाणा भिजल्यावर त्यावरती बोटाने मापून घ्यायचं. 1 ते 2 सेंटीमीटर इतकं जास्त पाणी त्यामध्ये घालून घ्यायचंय. साबुदाण्यामध्ये जास्त पाणी किंवा कमी पाणी देखील नाही घालायचं. साबुदाणा रात्रभर किंवा 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. इथे मी एका कुकरच्या डब्यामध्ये 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. जर तुम्ही मोठ्या आकाराचे बटाटे घेणार असाल तर 2 ते 3 बटाटे घेतले तरी चालतील. बटाटे उकडताना त्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचे. पाणी न घालताच बटाटे शिजवून घ्यायचे. जर तुम्ही मोठे बटाटे घेणार असाल तर बटाटा मधून चिरून घ्या आणि मगच ते शिजायला घाला, जेणेकरून बटाटे व्यवस्थित शिजले जातील. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा भिजलेला आहे. साबुदाणा भिजत घालताना जे मी पाणी घातलं होतं ते मी अजिबात काढलेले नाहीये. सर्व पाणी साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. सकाळी फक्त मी साबुदाणा हाताने मोकळा करून घेतलाय. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान फुललेला आहे. त्यासोबतच बटाटे देखील इकडे उकडून घेतलेले आहेत. ज्या कपाने साबुदाणा घेतला होता त्याच कपाने सर्व साहित्य आता मोजून घ्यायचे. साबुदाणा भिजत घालताना तो 1 कप इतका होता. आता साबुदाणा भिजल्यानंतर तो किती झालाय ते बघूया. हलक्या हाताने दाबून कपामध्ये साबुदाणा मी भरून घेते. इथे 1 कप साबुदाणा भरलेला आहे. अशाच पद्धतीने दुसरा कप सुद्धा भरून मापून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अगदी 2 कप इतका आपला साबुदाणा भरलेला आहे. आता हा साबुदाणा या परातीमध्ये काढून हातानेच मॅश करून घ्यायचा आहे. साबुदाणा मॅश करताना तो अगदी जोरजोराने मॅश नाही करून घ्यायचा आहे, तर हलक्या हातानेच तो थोडासा दाबून घ्यायचा आहे. बऱ्याच जणांची तक्रार असते की साबुदाणा वडे करताना ते फुटतात, अंगावर उडतात. त्याचं कारण काय? तर साबुदाणा जेव्हा आपण भिजत ठेवतो तेव्हा तो बरचसं पाणी शोषून घेतो आणि तेलामध्ये घातलं की ते पाणी कुठून तरी जागा करून बाहेर येण्यासाठी ते साबुदाण्यामधून फुटतं आणि असे भरपूर सारे साबुदाणे एकत्र आले म्हणजे त्याचा वडा केला की भरपूर सारं पाणी बाहेर येण्याच्या याच्यामध्ये वडा फुटतो आणि अंगावर उडतो. त्यामुळे साबुदाणा हलक्या हाताने आपल्याला असा दाब घेऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीमध्ये साबुदाणा हाताने दाबत असताना तुम्हाला हाताला थोडंसं ओलसरपणा वाटेल. त्याने समजेल की साबुदाण्यामधलं पाणी निघतंय. सुरू-सुरूला साबुदाणा हाताला चिकटत नाही. पण जसं-जसं तुम्ही तो दाबत जाल, तसं-तसं तो हाताला आणखी जास्त चिकटत जाईल. म्हणजेच त्यामधलं जे मॉइश्चर आहे ते लूज होत जाईल आणि साबुदाणा थोडासा चिकट होत जाईल. तुम्हाला असं वाटेल की दाबून घेतलं की त्याचं अगदी पीठ होईल, पण असं नाही होणार. आपल्याला फक्त हलक्या हातावर साबुदाणा दाबून घ्यायचा आहे. साबुदाणा अशा पद्धतीने हाताने दाबून घेताना जर हात दुखत असेल, तुम्हाला हाताने दाबून नसेल घ्यायचा, तर जे व्हेजिटेबल चॉपर असतं त्यामध्ये सुद्धा 1 2 वेळा थोडासा फिरवून घ्यायचा. हलकं साबुदाण्यामध्ये चिरा पाडून घ्यायच्या किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवरती साबुदाणा 1 सेकंडसाठी फिरवून घ्यायचा. इथे साबुदाणा हाताने मॅश करून झालेला आहे. आता यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. बटाटा देखील घालण्याआधी व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. त्याच कपामध्ये हाताने मी आधी बटाटे मॅश करून घेते. बटाटे मॅश करून घेतल्यानंतर ते अगदी बरोबर 1 कप इतके भरलेले आहेत. बटाटा जर जास्त झाला तरीसुद्धा पीठ पातळ होतं आणि त्यामुळे वडा फुटण्याची शक्यता असते. इथे तुम्ही बघू शकता हाताने मी बटाटा मॅश करून घेतलाय, पण तो व्यवस्थित मॅश करता यावा यासाठी परातीमधला साबुदाणा एका बाजूला करून घ्यायचा आणि मग बटाटा एका बाजूला घालून घ्यायचा. बटाटे मॅशरने, पाटीने किंवा पेल्याने मॅश करून घ्यायचे. बटाटे व्यवस्थित मॅश झाले पाहिजे, अजिबात अख्खे नाही राहिले पाहिजे. बटाटे व्यवस्थित शिजले गेल्यामुळे ते सहज मॅश होतात.
बटाटे घालताना नेहमी ते मॅश करूनच घालावे. बटाटे किसून घातले तर पीठ पातळ होऊ शकतं. बटाटा संपूर्णपणे मॅश करून झालेला आहे. आता तो साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला आणखी जिन्नस देखील घालायचे आहेत, पण त्याआधी बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा मिक्स करून झाला की तुम्हाला इथे गोळा करून दाखवते. अगदी सहज गोळा तयार होतोय. अजिबात जास्त तो फळफळत नाहीये. म्हणजे आपलं बटाट्याचं आणि साबुदाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालंय. जर तुम्हाला वाटलं की तुमचं पीठ जास्त सैल झालं असेल, तर तुम्ही कोणतेही उपवासाचं पीठ घालू शकता किंवा साबुदाणा भाजून मिक्सरला फिरवून बारीक त्याची पावडर करून घ्यायची आणि ते यामध्ये घालून घ्यायचं. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घालून घ्यायच्या. 2 चमचे जिरं घेतले. त्याच कपाने पाव कप शेंगदाण्याचं कूट घेतले. 1 इंच आलं बारीक किसून घेतले, ते घालून घ्यायचे. 1 चमचा लाल तिखट घालून घेतले. लाल तिखट घातल्यामुळे साबुदाण्याला रंग छान येतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आलं आणि लाल तिखट स्किप देखील करू शकता. 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. ज्यावेळेस वडे करायला घेणार असाल त्याच वेळेस मीठ घालून घ्या. जर तुम्ही आधीपासूनच मीठ घालून ठेवलं तर मिठामुळे बटाट्याला पाणी सुटेल आणि पीठ पातळ होऊ शकतं. आणि पीठ जर पातळ झालं तर वडे तळताना तेलामध्ये फुटतात. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित पीठ मळलं गेले. अजिबात ते परातीला चिकटत नाही आहे किंवा हाताला देखील ओलसर नाही लागत आहे. याचाच अर्थ सर्व प्रमाण अगदी योग्य आहे. साबुदाणा इथे दाबून मळून घेतलाय तरी सुद्धा त्याचे टपोरे दाणे पिठामध्ये दिसत आहे, हे तुम्ही बघू शकता. आता याचे वडे करायला घ्यायचे. त्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे. वडे करताना हाताला सतत तेल नाही लावायचं. 7 ते 8 वड्यानंतरच तेल लावून घ्यायचं. तेल लावून वडे केल्यामुळे वडे अगदी सहज करता येतात. हाताला अजिबात चिकटत नाहीत. वडे करत असताना हातावरती ते अशा पद्धतीमध्ये गोल गोल फिरवून घ्यायचे आणि मग त्याला एक दाब द्यायचा. कडा थोड्याशा वाकड्या-तिकड्या वाटल्या की बोटांनी त्या सरळ करून घ्यायचा. वडे करत असताना ते जास्त जाड नाही करायचे. जर जास्त जाड वडे केलात तर ते आतमधून कच्चेच राहतील आणि फक्त बाहेरून तळले जातील आणि जास्त पातळी वडे नाही करायचे. मध्यम आकाराचे वडे करून घ्यायचे. याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक वडा करून दाखवते. थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा गोळा करून घ्यायचा. दोन्ही हाताच्या मधोमध वडा ठेवायचा आणि असा प्रेस करून घ्यायचा. त्यानंतर त्याच्या वाकड्या कडा असतात, त्या बोटानेच व्यवस्थित करून घ्यायचा. परफेक्ट जास्त जाड किंवा पातळ न असलेला वडा तयार झालाय. याच पद्धतीने उरलेले सर्व वडे करून घ्यायचे. इथे माझे सर्व वडे करून झाले आहेत. 1 कप साबुदाणा, 1 कप बटाटा आणि पाव कप शेंगदाण्याचा कूट मिळून टोटल 21 साबुदाणा वडे तयार झालेत. तुम्ही जितके लहान मोठे कराल त्यानुसार तुमचे वडे कमी जास्त होतील. कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि आता यामध्ये वडे तळण्यासाठी सोडायचे. साबुदाण्याचे वडे तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि साबुदाणे तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम लो ठेवून वडे तळले तर वडे जास्त तेल पितात आणि जर गॅसची फ्लेम फास्ट ठेवून वडे तळले तर वडे फक्त बाहेरून तळले जातात आणि आतमधून कच्चेच राहतात. त्यामुळे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची. सुरुवातीला वड्यांना अजिबात झारा लावायचा नाही. ते हलकीचे तेलावर तरंगवू लागले की त्यानंतरच झाऱ्याने ते पलटून घ्यायचे. सतत त्याला झारा लावत नाही राहायचा, नाहीतर वडे फुटतील. एका बाजूने वडे तळून झाले की ते पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे. साबुदाणा वडे तळत असताना शक्यतो पसरट कढई घ्यायची, म्हणजे वडे एकमेकांना चिकटणार नाही. वडे तळून झाले की ते एका टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे. इतके वडे आपण तळून घेतले पण एक देखील वडा तेलामध्ये फुटलेला नाहीये किंवा अंगावर उडला नाहीये. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही देखील साबुदाणा वडे केला तर तुमचे साबुदाणा वडे देखील असेच परफेक्ट तयार होतील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. तुम्हाला मी वड्याचा आवाज दाखवते, त्यावरून तुम्हाला समजेल वडे किती कुरकुरीत झाले आहेत. हा वडा तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आतून अगदी पोकळ झालाय. पॉकेटसारखा मस्तपैकी टम्म फुगलेला कुरकुरीत उपवासाचा साबुदाणा वडा तयार झालाय. मी सांगितलेल्या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवाल तर तुमचे साबुदाणे वडे देखील अगदी असेच परफेक्ट तयार होतील. साबुदाण्याचा वडा फुटू नये यासाठी मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा. पहिली टिप, साबुदाणे भिजल्यानंतर ते हाताने एकदा दाबून घ्या, म्हणजे त्यामध्ये थोड्याशा चिऱ्या पडतील. साबुदाणा तळताना फुटणार नाही. दुसरी टीप,
बटाटे उकडताना अजिबात त्यामध्ये पाणी घालू नका. बटाटे मॅशरने किंवा वाटी पेल्याने मॅश करून घ्या. अजिबात बटाटे किसून घेऊ नका. तिसरी टिप, ज्यावेळेस तुम्ही वडे करणार असाल त्यावेळेसच तुम्ही मीठ घाला. आधीपासून मीठ घालून पीठ मळून ठेवू नका. नाहीतर मीठ घातल्यामुळे बटाट्याला पाणी सुटेल आणि वडे तळताना फुटतील. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.